मित्रांनो, मी तुम्हाला एका भयंकर स्कॅम बद्दल सांगणार आहे आणि जो स्वतः माझ्यासोबत घडलाय। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण हे खूप भयंकर आहे। माझा मोबाईल जानेवारीमध्ये चोरीला गेला, त्या संदर्भात मी पोलिसांमध्ये केस केली आणि यानंतर पोलिसांनी मात्र आम्ही शोधतोय अशाच प्रतिक्रिया मला दिल्या। पण यानंतर एक असा प्रकार घडला ज्याने खरंच मी हादरले। ते म्हणजे तुम्ही माझ्या स्क्रीनवरती बघा, अशा प्रकारचा मेसेज मला यायला सुरू झाला। तुम्ही विश्वास ठेवणार नाही, अगदी काल परवापर्यंत देखील मला असेच मेसेज वेगवेगळ्या नंबरवरून येतायत। ते म्हणजे तुमचा आयफोन हा सापडलेला आहे, तुम्ही तातडीने तुमचं लोकेशन मिळवण्यासाठी आणि आम्ही तुमच्या लोकेशनवरती तो मोबाईल पाठवतो यासाठी तुम्ही तुमचा पासकोड मला शेअर करा किंवा तुम्ही तुमचं लोकेशन मला शेअर करा। आणि जर का आपण असं केलं तर क्षणात काय होऊ शकतं ते तुम्हाला चांगलंच माहितीये। इतकंच नाही तर वारंवार अशा पद्धतीचे मेसेजेस मला, नॉर्मल मेसेजेस येत आहेत मला व्हॉट्सअपवर सुद्धा। अगदी बांगलादेश, UK, US अशा देशांमधून मला हे स्कॅमर मेसेज पाठवतायत की तुमचा मोबाईल आम्हाला सापडलाय, तुम्ही तुमचा पासकोड शेअर करा। अजून एक भयंकर बाब सांगू ज्याने खरं तर मी हादरले होते, ते म्हणजे आपण सकाळची वेळ 5-5:30 अशा दरम्यान आपण खरं तर गाढ झोपेत असतो आणि अशा वेळी आपल्याला इंटरनॅशनल कॉल येतो हे सांगायला की हरी अप, तुम्हाला तुमचा मोबाईल मिळवायचा असेल, तो आम्हाला सापडलाय, तो माझ्या हातात आहे, मी त्याला ऑन केलाय, तुम्ही तुमचा पासकोड सांगा म्हणजे मी तुम्हाला लोकेशन पाठवतो। अशा पद्धतीचे मला कॉल आले आणि मी ते रिसीव्ह केले नाहीत, पण मला व्हॉइस मेल मध्ये ते नेमकं काय बोलत होते हे सगळं मला कळलं। त्यामुळे हा खूप भयंकर प्रकार आहे। जर तुमचाही आयफोन चोरीला गेला असेल, आयफोनच काही इतर कुठलाही मोबाईल जर तुमचा चोरीला गेला असेल तर पहिले तर तुम्ही त्याची पोलीस केस कराच, पण जर असले कुठले मेसेजेस तुम्हाला येत असतील तर तातडीने सायबर क्राईम मध्ये त्याची नोंद करा। खरं तर मी देखील सायबर क्राईम मध्ये याची नोंद केली आहे, पण मला वेगवेगळ्या नंबरवरून असे वारंवार मेसेज येत आहेत आणि आता प्रत्येक नंबरची मी काही सायबर क्राईम वरती जाऊन नोंद करू शकत नाही। त्यामुळे मी ठरवलं की याबद्दल तुम्हाला अलर्ट करणं गरजेचं आहे। म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि प्लीज असे स्कॅम टाळण्यापासून मला मदत करा।